पुन्हा एकदा वैद्यकडे जाऊया। वैद्य, कोर्टाने ठणकावून सांगितलंय मुंबई जशास तशी आम्हाला करून द्या, पूर्ववत करून द्या। 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, काय सांगाल? सध्या गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईची जी परिस्थिती झालेली आहे ती अतिशय दयनीय असल्याचं मत या ठिकाणी कोर्टाने नमूद केलेलं आहे। सोबतच 2 दिवसाचा अवधी दिलेला आहे। या 2 दिवसांमध्ये मुंबई जशी होती तशी पूर्ववत करा असं देखील स्पष्टीकरण कोर्टातर्फे केलेलं बघायला मिळतंय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर आंदोलक मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबईच्या दिशेला येऊ लागलेले आहेत। मराठवाडा असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, असंख्य ठिकाणाहून हे आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेला येत आहेत आणि एकूणच ज्या पद्धतीची कॅपॅसिटीची मुंबईची होती ती आता संपत चाललेली आहे। त्यामुळे आता नवीन स्टेडियमची मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सध्या करताना बघायला मिळते। मात्र ही मागणी कोर्ट मान्य का करेल असा सवाल हायकोर्टानेच विचारलेला आहे। सोबतच 2 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि या 2 दिवसामध्ये मुंबई पूर्ववत करा असे आदेश त्या ठिकाणी कोर्टाने दिलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच आता पुढे काय होईल, कारण 48 तास हे महत्त्वाचे आहेत। 48 तास म्हणजे 2 दिवसामध्ये आता निर्णय काय होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे आंदोलनकर्ते ऐकायला तयार नाहीयेत, सरकार या संदर्भात निर्णय द्यायला अद्यापही तयार नाहीये, तर दुसरीकडे कोर्टाने 2 दिवसाचा अवधी दिलेला आहे। 48 तास हे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। या मुंबईमध्ये 48 तासामध्ये आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच वैद्यही, आता पुढच्या 48 तासामध्ये मुंबई पूर्ववत येणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।